जीवघेणा हल्ला करून गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातून दोघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम मुजावर व ॲडव्होकेट शहानवाजराज पटेल. इचलकरंजी विक्रमनगर भागातील महिला फिर्यादी व त्यांचा पुतण्या समित संकपाळ हा त्यांच्या घरासमोर उभे असताना नामदेव सपाटे व आकाश जांभळे हे एका विधिसंघर्ष बालकासह त्या ठिकाणी येऊन त्यांनी समित याला आमच्याकडे रागानं का बघितलास या कारणावरून मारहाण व शिवीगाळ केली. त्यावेळी महिला फिर्यादी त्यांचे पती राजकुमार व जाऊ असे सोडविण्यास आले असता त्यांनाही सपाटे व जांभळे यांनी गंभीर मारहाण करून सपाटे यांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या हेतूने सिमेंटची वीट फिर्यादीचे पती राजकुमार यांच्या डोक्यात जोराने फेकून मारल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. याबाबत फिर्यादी यांनी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यावरून पोलिसांनी नामदेव सपाटे व आकाश जांभळे यांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील माननीय न्यायालयात पाठवण्यात आले. यावेळी दोन्ही आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शहानवाजराज पटेल, ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची 2 जणांविरुद्ध सुनावणी माननीय न्यायालयात सुरू झाली. या प्रकरणी माननीय न्यायालयात फिर्यादी यांच्यासह पंच, पोलीस, तपासी अंमलदार व इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती असल्याने आणि जप्ती पंचनामा शाबित न झाल्याने, जप्त मुद्देमालाबाबत तफावत असल्याने तसेच प्रस्तुत आरोपी यांच्याविरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित सर्व आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शहानवाजराज पटेल व ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर उलट तपास घेऊन जोरदार युक्तिवाद करून दोन्ही आरोपींकरिता बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने 2 संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन